हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आणि कसा वाटतो माझा लूक तर तुम्ही म्हणताना 2-3-4 ब्लॉग झालेत ह्याच साडीवर आहेत. पण नेमकी ना कुठं जायचं म्हणलं ना हीच साडी घालण्यात येऊ राहिली ह्या 2-4 दिवसात. आणि तसं म्हणजे माझ्या कोणी ना कायमच होतं, जी साडी नवीन आसन घेतलेली आणि ती वरती पण आसन तर मग मी कार्यक्रमाला निघालो वरती असलेली साडी पटकन घालत असते. तर आज तसंच चाललो आहे कार्यक्रमाला. तर आता संक्रांतीचा महिना असल्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे, माझी पिनी सटकली नोट राहिली मला. तुम्हाला तर माहीतच आहे संक्रांतीचा महिना असल्यामुळे सध्या काय असणार आहे. कारण आता सध्या फक्त हळदी कुंकू आहे का नाही. तर हळदी कुंकासाठी चाललो आहे. आणि मोनिकाताई राजळे आमदार आणि मोनालीताई राजळे सरपंच, तर यांच्या दोन्हीतर्फी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आणि दरवर्षी असतो. खूप मोठा कार्यक्रम असतो आणि बाया पण भरपूर एन्जॉय करतात. तर कार्यक्रम ठेवले असतात बरेच, संगीत खुर्ची वगैरे बरेच लय कार्यक्रम असतात. तर चला ब्लॉगला कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसल्या केलं तर करा. आणि मी पण चालले आणि तुम्ही पण चला, ब्लॉगद्वारे का व्हाय ना तुम्हाला पण एन्जॉय करायला भेटन. तर कसा असतो आमच्या त्याला हळदी कुंकाचा कार्यक्रम तर बघा. कारण हळदी कुंकाचा कार्यक्रम प्रत्येकाच्या गल्लोगल्लीत होतो, घरोघरी होतो. पण तो एक छोटासा कार्यक्रम असतो. पटकन बायका बोलून 4-5 हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या याच्यातल्या बोलतात, तिथं करतात. पण हा कार्यक्रम इतका मोठा असतो ना की सगळ्यांनाच बोलवलेलं असतं इथं, अख्खा म्हणजे पूर्ण पिंपळगावाला पण. तर सगळीकडे म्हणजे ते आमंत्रण पत्रिकाद्वारे देतात, पत्रिका तयार करतात आणि मोबाईलवर टाकतात. तर सगळ्यांच्या मोबाईलवर हा मेसेज पडलेला असतो. तर आज आवर्जून सगळ्या जातात तिथं. कारण कार्यक्रम भरपूर असतात आणि छान कार्यक्रम होतो. बायाला थोडासा एन्जॉय करायला भेटतं ना, त्याच्यामुळं मग काहीतरी वेगळं असं रोज काम करून थकलेल्या बायांसाठी ते हे कार्यक्रम ठेवतात. तर कार्यक्रम खूप छान होतो. तर चला मग भेटू पुढं ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगला तसं कंटिन्यू राहा. तर आपल्याला पण वाना द्यायला हळदी कुंकाला बाया बोलायच्या होत्या. पण रोज उद्या करता आता शेवटी उद्या आज उगाला होता, फायनली आणलंच नव्हतं त्यांनी. आणि मग आता ना जाऊबाई चालल्या होत्या तिसगावला. तर मग त्यांच्याजवळच सांगितलं. तर त्यांनी पण आणलेत मग हे साबणी ठेवायचे खोके आणलेत 100 रुपयाचे. तर म्हटलं जाऊ द्या, काही का असं नाही का नाही. तर हे देऊ आता उद्या आत्ता बोलवल्या होत्या बाया, पण आता सगळ्या तिकडंच निघाल्या. तर आता इकडं कोण यायचं आहे आपल्याकडं, म्हणून म्हणलं जाऊ द्या उद्या सकाळी ठेवू. तर उद्या सकाळी येतात उद्या तिसरा पर्याय काय माहिती. पण त्यांना तुमच्याशी शेअर नाही करता यायचं, कारण आमच्या इथल्या बायांना नाही आवडत ब्लॉगमध्ये शेअर केलं. तर त्याच्यामुळं मी ते ब्लॉग नाही घेऊ शकत, सॉरी. पण आजचा ब्लॉग खूप एन्जॉय करायसारखा आहे आणि खूप हसायसारखा आहे, कॉमेडी पण होणार आहे. तर तुम्ही तसं ब्लॉगला कंटिन्यू राहा. दिवस मावळता पण फुलं असल्यावर छानच वाटतं. झाड कोणत्या टायमाला बघा, फक्त उन्हाचंच थोडंसं हे वाटतं, फुलं सुकल्याने होतात म्हणून. नाहीतर ह्या टायमाला पण झाड छान वाटतं. तर चला मग जाऊ आता. गाडीवर जायचं होतं आपल्याच महिन्यावर, पण ते नेमकं बायांचं ठरलं रिक्षाने चला म्हणे, रिक्षा करू सगळ्या एकत्र जाऊ. तर म्हणलं चला. तर सगळ्या एकत्र निघालो आणि रिक्षाने जाणार आहेत आता, रिक्षाने मागे येणार आहेत. चला मग. जे तुम्हाला ऐकल त्यांना बाहेर काढा. जे बांधण्यामध्ये तुम्हाला काकडे मॅडम तुम्ही अशी मागणी मागे घेतो, कोण ऐकत नाही मला बघा म्हणायचं. जोरात जेवढं ऐकत कसं जोरात
आकाशात सर उभे आहेत तेव्हा नमस्कार नमस्कार. असं मला वाटलं पावशी पावशी. चला ओके, तुमचा खूप खूप आभार. आपल्या जीपला असते 4 टायर. ठीक आहे, एकदा कुरडेसाठी जोरदार टाळ्या. माझे विद्यार्थिनी आहे, गोड विद्यार्थिनी आहे. शबास, व्हेरी गुड. आता मॅडम तुम्ही दोघी आहेत. आशा काकडे, आशा आणि उषा यांनी चांगली भेळ केलेली आहे. 100 जणींनी जेवणासाठी. ज्यांना भोजन करायचं असेल कृपया तिथे जागा झालेली आहे. आपण जेवणासाठी गेलं तरी चालतंय. ठीक आहे. बोरुडेबाईला खुर्ची मिळाली, आमच्या ताईची खुर्ची गेली. गेले बाई खुर्ची, पळा पळा. नाही नाही, ते उलट नाही, उलट नाही, उलट नाही, उलट नाही. शुद्ध सदस्य नाही. पुढे पळा, पुढे पळा, पळा 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 पळा. बाई बाई पळा. हे असं कुठं असतं का? होय होय होय. बाबू तर तिथं हळदी कुंकास तिथं वाहनाला ह्या अशा बॅगी दिल्या छोट्या छोट्या हातात धरून न्यायला. तर हळदी कुंकासचे तिथं दरवर्षी काही ना काही देतच असतात. ह्या वर्षी अशा बॅग दिल्या. मागच्या वर्षी रांगोळीचे प्लास्टिकचे डबे दिले होते रांगोळी ठेवायला. तर ह्या वर्षी हे दिलं आहे. मग चला मग भेटू पुढं ब्लॉगमध्ये पुढच्या.